श्री गुरुचरित्र अध्याय 10वा. अध्याय 10वा. वल्लभेश ब्राह्मणास जीवदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद येथे सूक्ष्म रूपाने कुरवपुरातच राहिले असे आपणास सांगितले, व त्याचे अर्थात दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले? तर सिद्ध म्हणाला, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचे कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले, हे तुलाही माहीत आहे. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे हे परब्रह्म त्रिरूप झाले, हे सर्व मान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद येती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले, तरी त्यांनी कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले, हे समजून घे. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्री गुरूंची सेवा भक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्यांची काळजी घेतात. याविषयीची एक कथा सांगतो, म्हणजे श्री गुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची तुला खात्री पटेल. वल्लमेश नावाचा एक काश्यप गोत्री ब्राह्मण होता. तो सुशील व सदाचारी होता. व्यापारधंदा करायचा. तो श्रीपादांची भक्ती करायचा. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा. एकदा तो व्यापारासाठी निघाला. या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुसांनी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता. श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला. काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरवले. आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले. त्या क्षणी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले. श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला. तो म्हणाला, मला मारू नका, मी निरपराधी आहे. या ब्राह्मणाला मी मारले नाही, माझे साथीदार याला मारली याची मला जराही कल्पना नव्हती. मी याला वाचवू शकलो नाही, मला तुम्ही क्षमा करा. सर्वसाक्षी श्रीगुरूंनी त्यांचे अंतःकरण जाणले, त्याला क्षमा केली आणि त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक. तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला. श्रीपाद येती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेला वल्लमेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता. या तस्करांनी तुला ठार मारून तुझे धन चोरले, म्हणून त्याने यांना मारले, तुला जिवंत केले. तो येथेच उभा होता, आता कोठे गेला काही कळलेच नाही. तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला. ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सले हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला. गुरु पादुकांची भावभक्तीने पूजा केली. 4 सहस्र ब्राह्मणांना त्याने भोजन दिले. असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म. श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात, हे तू नीट मनात धर. भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोदरांसाठी लोकात प्रकट होतात. पुढे त्यांनी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले. नामधारक म्हणाला, सिद्धनाथ महाराज, श्री गुरूंचे लीला कर्तव्य अचंबित करणारे आहे. आता मला नरसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा तुम्ही माझ्यावर करा. असा होता आपला अध्याय 10वा. जाणून घेऊयात अध्याय 11वा. अध्याय 11वा. नरहरी जन्मख्यान. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकास म्हणाला,
कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपा प्रसादाने विद्वान झाला. त्याच्या मातेने गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले. दुसऱ्या जन्मात ती कारंज गावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली. अंबा भवानी हे तिचे नाव. तिच्या त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्य प्रदोष समयी शिवपूजन करीत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा देखील त्यांची असायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करीत होता. ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले. हा अवतारी पुण्य पुरुष आहे. हा गुरु रूपाने लोकांना उपदेश करील. हा असिद्धी व नवनिधींचा स्वामी होईल. याच्या दर्शनाने लोक पावन होतील. हा संन्यासी होईल. ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले. पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि अंबेला आनंद झाला. त्यांनी त्याचे नरहरी असे नामकरण केले. शालग्रामदेव हे त्याचे जन्मनाम होय. नरहरी स्तनपान करीत असे, पण अंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक काही भागत नसे. तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलवून दाखविला. तेव्हा तान्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला. तिच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. माता पित्यांनी त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधी पाळण्यात निजत नसे. त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे. तो 7 वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलत नसे. माता पित्याने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली. 8व्या वर्षी करावी लागणार होती. त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, हाच मुख्य प्रश्न होता. त्याचे मुके पण तिला सहन होईना. तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला. ती तत्काळ सोन्याची झाली. ते पाहून माता पिताला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. माता पित्याने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत. नरहरी हसला. त्याने जानवे, शेंडी, कटी मेखला यांच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचवले. माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली. हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार, वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात जमलेल्या मंडळींमध्ये कुजबूज चालली होती. मौजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले. माधवाने नरहरता गायत्रीचा उपदेश केला. तो त्याने मनोमन उच्चारला. मंत्रदीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली. पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला. हा अवतारी महात्मा आहे याची खूण पटून लोक त्याला वंदन करू लागली. आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागली. नरहरीने आईला नमस्कार केला व म्हणाला, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस. आता मी घरोघरी भिक्षा मागेन, तीर्थयात्रा करीन. ते ऐकून अंबेला रडू आले. तू आमचा एकुलता एक पुत्र, तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती मूर्छित पडली. नरहरीने तिला सावध केले व म्हणाला, आई, मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे. तू मला अडवू नकोस. तुला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. ते तुझी उत्तम सेवा करतील. त्याने आपला वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला नरहरी हा श्रीपाद श्री वल्लभ आहे. आपण त्यांचे नित्य प्रदोष समय पूजन करायचो, म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत हे तिने ओळखले. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. याची कुठेही वाच्यता करू नकोस. मी संन्यासी आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला तू निरोप दे. पण अंबा संमती देईना. ती म्हणाली, नरहरी, तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस. अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही बाळा. धर्मशास्त्राला अनुसरून वागावे. पण ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे. आधी इंद्रिये तृप्त करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावी. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, अंबेचे बोलणे ऐकून नरहरीने तिला ते तत्वज्ञान सांगितले. तेच मी तुला सांगणार आहे. ते तू लक्षपूर्वक ऐक. असा होता आपला अध्याय 11वा.
तर जाणून घेऊयात आपण अध्याय 12वा. अध्याय 12वा. नरहरीचा गृहत्याग, काशी क्षेत्री संन्यास ग्रहण. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, मातेने नरहरीला संन्यास घेऊ नको असे सांगितले. तेव्हा तो म्हणाला, आई, तू मला थांबायला सांगतेस, पण आयुष्याचा काय भरवसा? देह अनित्य आहे. जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्म करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा. सूर्य उगवतो आणि माळवतो, पण त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते. मनुष्य ही अल्पायुष्य आहे. देह स्थिर नाही. जन्म, यवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलतच जाणाऱ्या अवस्था आहेत. सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही, त्याप्रमाणे सरलेले आयुष्य हे परत मिळत नाही. आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे. वेळीच सावध व्हावे. प्रत्येक दिवस पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचालाच सर्वस्व मानतात, ते पशुच होत. ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अवलिंब प्रयत्नरत व्हावे. वेळीच परमार्थ साधन करावे. स्वहित साधावे. मी तेच करणार आहे, तू मला अडवू नकोस. नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याचे माता पिता व उपस्थित लोक हे थक्कच झाले. अंबा काकुळतीने म्हणाली, नरहरी, तू माझे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहेस. मला 1 पुत्र होऊ दे, मग तू जा. आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन. नरहरी म्हणाला, एवढेच ना, मी वर्षभर येथे राहतो. तुला 2 पुत्र होतील, मग तर मला आज्ञा दे. 7 वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेदांचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत. त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून मातापित्यांना मोठे समाधान वाटत असे. यथावकाश अंबा गर्भवती राहिली. तिला जुळे पुत्र झाले. वर्ष पूर्ण होताच नरहरी तिला म्हणाला, आई, तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो. तुला आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल. ही सर्व आपत्ये ज्ञानी, सदाचारी व दीर्घायुष्य होतील. आता मला तू निरोप दे. माधव आणि अंबेला वाईट वाटले. ते म्हणाले, नरहरी, आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागवलो असू, अन्य प्रमादही घडले असतील, त्याबद्दल आम्हाला मात्र तू क्षमा कर. तू अवतारी पुरुष असला तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच. तू आम्हाला दर्शन नेहमी देत राहा. नरहरी म्हणाला, मी तुमची भावना जाणतो. तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईल. तुम्ही सुखात आनंदात जगाल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटेल. आता मला निरोप द्या. मी बद्रिकवनास जाणार आहे. नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले. माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले. नरहरीने त्यांना श्रीपाद, श्रीवल्लभ आणि दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले. तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले. नरहरी आधी काशीला गेला. विश्वनाथाचे दर्शन घेऊन तिथे काही काळ राहिला. तिथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता. नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्यांच्या लक्षात आले. तो काशीतील यतींना आणि विद्वजांना म्हणाला, नरहरी लहान असला तरी पराकोटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे. जगाने वंदन करावे अशा तो योग्यतेचा देखील आहे. कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे. याने संन्यास सदीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे. लोकांना पावन करील, पाखड्यांची तोंडे बंद करील. हा विचार सर्वांना पटला. मग काशीतील शास्त्री, पंडित, तपस्वी, यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले, सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात. लोक संन्याशांवर टीका करतात. हे कोठेतरी थांबले पाहिजे. तुम्ही संन्यास सदीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. संन्याश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या. त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. नरहरी नरसे सरस्वती झाला. ते ऐकून नामधारकाने विचारले, नरहरी हा दत्ताचा अवतार, स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी गुरु का केला? कृष्ण सरस्वतींची गुरु परंपरा काय आहे? सिद्ध म्हणाला, श्रीकृष्ण जगचालक असूनही सांदीपनांना गुरु करून त्यांनी गुरुपदाचे व गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले आहे. नरहरीने तेच केले.
नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर, त्याचा शिष्य विष्णू, त्याचा शिष्य ब्रह्मदेव, या क्रमाने वसिष्ठ शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वरतीर्थ, नरसिंहतीर्थ, विद्यातीर्थ व शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यातीर्थ, मलियान व देवती अथर्व सरस्वती, यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरु शिष्य परंपरा आहे. संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्कार्य केले. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत प्रयागास गेले. तेथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले. असा होता श्री गुरुचरित्र अध्याय 12 मराठी सारांश. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या पुढील ब्लॉगमध्ये आपण अध्याय 13, 14 व 15 यांचा मराठी सारांश जाणून घेणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.